पाण्यासाठी वडगाव शहरी मतदारसंघातील नागरिकांनी पालिकेसमोर सामूहिक उपोषण सुरू केलंय। वडगाव शहरी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने भीषण परिस्थिती उद्भवली आहे। सातत्याने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून देखील ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। वडगाव शहरीमधील रहिवासी मोठ्या संख्येने यात सहभागी झालेत। अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या उद्भवली असून नागरिक आक्रमक झाले आहेत। त्यांनी आंदोलनस्थळी मडके फोडत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। संकेत गलांडे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं। यापुढील काळात पाण्याची व्यवस्था केली नाही तर रास्ता रोको करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। पाण्याचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे। गेले अनेक महिने या भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे। त्याच्यामध्ये मूळ कारण म्हणजे जे ताडेगुत्तानी घोरपडी आहे तिथे आमचं पाणी वळवण्यात आलं। एकतर एक्सप्रेस लाईनवरनं तुम्ही कायदा असा आहे की तुम्ही एक्सप्रेस लाईनवरनं पाणी घेऊ शकत नाही, तरी पण त्या भागामध्ये काही अधिकाऱ्यांच्या संलग्नतेने तिथनं पाणी घेण्यात आलं। ह्याची आम्ही वारंवार मागणी केली की तिथलं पाणी बंद करा, जेणेकरून आमच्या टाक्या भरतील आणि लोकांपर्यंत पाणी पोहोचेल। आता ह्याच्यामध्ये जे काही चढावरची घरं आहेत आमची बऱ्यापैकी, त्या भागात तर मुळातच पाणी येत नाही आणि ऑलरेडी बाकी परिसरामध्ये पण पाणी टंचाई आज उभी राहिलेली आहे। तर प्रशासनाला वारंवार सांगून पण कुठलीही ठोस भूमिका इथे होत नाही आणि आता आमच्या नळाला पाणी आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी वरनं हलणार नाही असं आम्ही पूर्ण निर्धार करून इथे आज उपोषणाला बसलो। विचारूच नका काय त्रास होतो, म्हणजे मोटर लावून बसायला लागतं। कधी कधी मोटर लावून सुद्धा एखादं लहान बाळ तरी मोटर सुसू करत, इतकं बारीक पाणी येतं। मोटरी जळायला लागल्यात, किती वेळा मोटर जळून रिपेअर झाल्या, पाणीच येत नाही आम्हाला। टँकर शिवाय पर्याय नाही, टँकरला पाणी आहे, नळाला का बरं पाणी नाही। बरेच दिवस झाले, जवळजवळ 2-3 महिने होत आले, आम्हाला बिलकुल पाणी नाहीये। पाण्याशिवाय करायचं काय आम्ही? पाणी नसल्यामुळं भरपूर अडचणी येतात। कामाचं नियोजन बिघडलेलं आहे आमचं, मुलं आजारी पडायला लागलेले आहेत। काळे मुलांना वेळेवर शाळेत जावं लागतं, पाणी नसल्यामुळं आम्हाला सारखं खाली जावर ये बघावं लागतं। त्यामुळं मुलांना वेळेत शाळेत सोडलं पाहिजे, आम्हाला सोडता येत नाही। यावर करायचं काय? अधिकाऱ्यांनी आमची काहीतरी दखल केली पाहिजे। आम्ही 2-3 वेळा तक्रार केलो, आमदार साहेबांच्या घरी जाऊन आलो, मुल्ला साहेबांना 2-3 वेळा भेटलो, पण आमचे नंबर दिले आम्हाला, पण आमचे फोन उचलत नाही। अजिबात यावर काय करायचं आम्ही?